माझी काही चुकी नसताना त्यांना जर कोण काय बोललं ना तर मी अजिबात खपवून घेणार नाही. हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबात झाल्या. भाऊजींना काय कळत नाही म्हण. काय झालं? काय नाही. आता यांना नीलम आणि सुमनच्या भांडणाचं कसं सांगायचं? लई जीवाला लावून घेतील हे. तुझे दास्य करू आणि का मागो खावया, धिक जाहले जिणे माझे पंढरी राया. काय गा विठोबा तुझं म्हणावे, थोरांच्या दैवे गोड शुभाशुभ. संसाराचा धाक निरंतर आम्हासी, मरण भले परी, मरण भले परी, तुझे शरणागत शरण जाऊ आणि कासी. तुका म्हणे कवणात लाज हे का नेणसी. अगं तुकाराम महाराज म्हणतात, आधीच तुझे दास आम्ही आणि दुसऱ्या कोणाच्या दारात कशाला जायला लावतोस. प्रपंचाचा धाक आहे आणि तुला शरण आलोय तेवढं पुरं झालं पांडुरंगा. आणि कुणा पुढं नाक घासायला लावू का मरण बरं वाटेल असं नको वागू. आहो जे काय असेल ती बोल. आता कसं बोलावं ते मलाच कळणं झालंय बघा. अहो आज पहिल्यांदाच आपल्या घरात नीलम आणि सुमनचं भांडण झालं. म्हणजे नीलमच्या तोंडात एकदम गेलं का जितू भाऊजींमुळे सगळं झालंय. आणि हे काय सुमनला पटलं नाही म्हणून मग ती बी बोलली. अहो सुमन काय केली ऐकायलाच तयार नव्हती. आणि दोघे एकदम हमरी तुमरीवरच आल्या की. म्हणून मी बोलाय गेले तर दोघी पण एकदम निघून गेल्या. अहो आजवर या घरातनं कधी भांड्याचा आवाज बी आला नाही. आणि आता आज हे दिवस बघायला लागतोय. अगं गप गप, तू न ग वाईट वाटून घेऊस. अगं तो आहे वरनं सगळं बघतोय, तो सगळं नीट करेल तो. पैशा पायी नाती तुटत्यात, घर दुबंगत्यात म्हणतात ना, ते खरं आहे बघा. पण आपल्या घरात असं काय होईल असं कधीच वाटलं नव्हतं. पण काय होईल काय नाही होणार हे आपण कोण ठरवणार. अहो तुम्ही तसं म्हणायला लागलं तर घर तुटायला येळ लागणार नाही. पैशामुळं आपलं घर नको तुटायला. जे काय ऋण असेल ते सगळं फेडून आपण झोपडीत राहू, चटणी भाकर खाऊ, पण सुखासुखी जगू. आपल्या आपल्यातच वाद नको व्हायला. हे बघ, तू नको मनात घेऊन बसूस. अगं मी लवकरच तोडगा काढतो याच्यावर काहीतरी. मी कोण आहे माहिती आहे ना? जेडे मला सांग, एकत्र कुटुंब अगं जरा तुझ्या कपाटाची चावी देतीस का? एकत्र राहतात त्याला एकत्र का? कुटुंब पद्धती ते म्हणतात. मला माझ्या कानातलं ठेवायचं होतं. काय ग शीतल, सारखी सारखी काय चावी मागत असतीस तिला? अहो ते कपाट तिचंच आहे ना, म्हणून चावी बी तिच्याकडेच असते. अगं तिचं काय आणि तुझं काय? हा आता तुम्ही राहता का नाही तिथं? हा तुम्ही वापरा ती कपाट. सारखं सारखं तिला चावी मागणं बरं दिसतं का? जेडे, तुझं काय सामान असेल का नाही ते आमच्या कपाटात आणून ठेव. नको नको, अहो सर, पण तुम्ही त्याला घोड्याचं तोंड का काढलंय? अहो एवढं काय नाही, राहू दे. अगं राहू दे काय? तुमचं लग्न झालंय ना आता, तुम्हाला तुमचं कपाट नको का? जेडे, अगं बोल की. आता मी काय बोलणार? तसं बी आता कुठेही घर माझं राहिलंय म्हणून. मामा,
अरे एवढं काय नाही, आणि आम्हाला तरी कुठं आता सारखं कपाट लागतंय. आणि आधीपासून तिचंच आहे तर मग राजा, जेडीचं कपाट असलं म्हणून काय झालं? आपल्या सगळ्यांचीच अडचण होते का नाही? त्यापेक्षा समाधान म्हणतोय तेच बरोबर आहे. हे बघ जेडी, तुझं काय सामान असेल ना ते ठेव त्यांच्या कपाटात. आणि शीतल, तुमचं आपलं दोघांचं काय संसाराचं खुडूक मुडूक असेल ते तुम्ही तुमच्या कपाटात ठेवा, म्हणजे कुणाचीच अडचण नाही बघ. अरे देवा, त्याच कपाटातल्या लॉकर मध्ये दागिने ठेवलेत मी. आता काय करायचं? नाही नाही, माझं बी सामान आहे त्या कपाटात, ती काढून घेते म्हणजे मग दोघांना कसं पाहिजे तसं कपाट वापरता येईल ना. अहो नाही मामी, तुमचं सामान असतं दे की. नको बाई, परत आणि तुम्हाला जागा कमी पडायची. मामी अहो नाही, मी सामान काढून घेते आणि मग चावी देते, चालेल ना? बरेचदा ते दोघं हसतात आणि मी अशी मख्खपणे बघत राहते. काहीतरी फनी असतं तेव्हा आई हसत नाही आणि जेव्हा फनी नसतं तेव्हा हसते. असं तिने एक ठपकाच ठेवलाय, काही फनी नसतं तेव्हा ती हसते. आणि ती माझी आई आहे. म्हणजे कधी कधी निलेश, खरंच मला असं वाटते की त्यांच्या बालपणामुळे आपण बऱ्याचशा गोष्टी शिकतो किंवा ते ही काय मेडल ठेवायची जागा आहे वे? दागिन्यांच्या जागेवर कशाला ठेवलंय काय माहिती.